अजून तर बाथरूम, हँड शॉवर, मंगू दादा. अरे अरे हे सगळ्यांना दाखवायचं ब्लॉग मध्ये. मग आता किती दिवस काचेचा मिरर येणार इथे पण, ग्लास, सॉरी मिररच बोलते. हा आहे आमच्या काका काकींचा फ्लोर, म्हणजे ह्यांचाच फ्लोर. ते सामान ठेवलं आता. हे सगळं रेडी झाल्यावरती मी तुम्हाला एक एक गोष्ट दाखवणार, तेव्हा प्रॉपर एक वेगळा ब्लॉग येणार आहे. अजून रेडी नाही झालं. मला वाटलं साप आहे तिकडे. इथून आहे आमचा फर्स्ट फ्लोर वरून लुक. इथून एवढासा लुक येतो. ही बाल्कनी एरिया, खाली असं. तिथे मंदिर, तिथे नदी आहे. मी सकाळी दाखवणार हा व्लॉग. गाईज आत्तासाठी इथे थोडं जेवण वगैरे आम्ही बनवतो. इथे घर तयारी चालली आहे. तर आम्ही 1 वर्ष झाला आता इथेच चालू आहे सगळं. इथे छोटासा किचन आहे. हे आमचा गोटा होता पहिले. काय नाही चाललंय आता जुन्या मंदिरात. आपल्या नदीला एक मंदिर आहे, जुनं देवस्थान, जिथं गाव होतं. ते आता धरण झाल्यामुळं, भाटघर धरण झाल्यामुळं ते सगळं आता गाव वस्तीवरती आली. पण परंपरा आम्हाला कायम ठेवावी लागते. यासाठी आम्हाला दरवर्षी छबिना हा देवाचा पालखी घेऊन खाली नदीला छोटं मंदिर आहे भैरवनाथाचं, तिकडे जाऊन श्रद्धेने आम्ही सगळे पाया वगैरे पडतो, देवाला मागणं घालतो, संकटं घालतो आणि आशीर्वाद घेऊन परततो. आणि आम्ही यात्रेला सुरुवात करतो या दृष्टीने. आमच्या इथे पोळ्यांचं निवद असणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू पहा. आता तुम्ही अंघोळ नाही केली, मी जस्ट उठून डायरेक्ट वरती आली आहे. आज उद्यामध्ये पाहुणे येतील सगळे, तर मी तुम्हाला सगळे अपडेट्स देईल. कर कर मला नाही ती दे वाटतं नको. सगळे छान. बरी आहेस का? हो बरी आहे. हिला विचारा. नाव काय माझी? ओवी. ओवी ओवी कशी आहेस? डिगुणाची आहे मी. माहिती मला कशी आहेस? ना असं कैरी एकदम फ्रेश. श्रावणी लाते माझी फॅन आहे. तिला मी हाय बोलते. हाय श्रावणी. गाईज आम्ही आता इथे आंब्याच्या झाडाखाली आलेलो. तर आता इथे आम्ही फोटोशूट चालू आहे.